करायचे असतील ना तर 23 धावा आता कराव्यात लागणार आहेत 12 चेंडूमध्ये. स्ट्रायकेनला हे आपण पाहू शकता यावेळेला घनश्याम गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. आता नवीन गोलंदाज असणार आहेत कारण 2 षटकं भरतने फेकले, 1 षटक सुनीलने फेकलंय. यानंतर मॅच असणार आहे दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. उंबाडी 40+ विपक्ष हेडूटने 40+. चांगली मॅच, चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. अविनाश कारभारी विपक्ष आपण इथं नितीन ही मॅच बघायला मिळणार आहे. बारा भंडारी देखील सामना एन्जॉय करतायत. पहिला सामना जिंकलाय. स्विच हिट चेंडू चालला यावेळेला आपण थर्डमॅन सीमारच्या पार षटकार. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता 43. नाही जबरदस्त खुशी पाहिजे नितीन. कोचला बरं हीच खुशी लास्टपर्यंत टिकून ठेवा. 43 धावा झालेत. 10 फलक आपण पाहू शकता. पंचांच्या भूमिकेत आपण SP ला देखील पाहू शकता, शशांक पाटीलला देखील पाहू शकता. एक दिवसीय स्पर्धा बिपिन खेळाडूंसाठी फ्रूट्स, जेवणाची व्यवस्था, चहा एकमेव स्पर्धा झाली पाटील संघ 40+ संघाच्या माध्यमातून. आणि पुढच्या वर्षी जे संघ आपण ते उपविजेता आणि विजेता ठरला त्यांना एंट्री नसणार, प्रवेश नसणार आहे. दुसऱ्या नवीन चॅम्पियन बघणार ते. हा चेंडू स्विच हिट फलंदाज बाद. षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय घनश्याम बॅक टू पवेलियन. बिग विकेट. सव्वीस धावांचं योगदान देऊन घनश्याम बाद होतोय. 13 चेंडू 26 धावा. चांगली बॅटिंग केली. नवीन फलंदाज तो राम पाटील. यश मिळालं गोलंदाजाला यावेळेला. अनिल भानेला यश मिळालंय. अनिल गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला. रामला आपण पाहू शकता राम पाटीलला. पण राम पाटील कशा प्रकारे बॅटिंग करतोय इथून. दुपारचं सत्र आपण पाहू शकता. दुपारचं ऊन आपण पाहू शकता. फेब्रुवारी महिना आज बघितलं तर 14 तारीख आहे. 14 फेब्रुवारी वेलिंग्टन डे. आपण ला दिवस नाही या आपली 19 फेब्रुवारी. चेंडू बॅकफुट जाऊन ऑन द टचच्या माध्यमातून स्क्वेअर कटचा फटका. क्षेत्ररक्षक आहे त्यांना बीट करून थोडस चेंडूने चकवलंय आणि चेंडू जातोय तडमॅन सीमारच्या वर. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला 47 धावा आपण पाहू शकता. सुनील भानेचा अंदाज चुकला कुठेतरी. त्यांना असं वाटलं की पॉइंटला चेंडू येईल पण चेंडूने वळण घेतलं. थर्डमॅनला चेंडू गेला वेगाने. पुन्हा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. अनिल भाने गोलंदाजी मार्कवर. सायकला राम पाटील आपण पाहू शकता. चौकाराने आगाज करतोय. चौकाराने सुरुवात करतोय. हा चेंडू सरळ बॅटने खेळून काढतोय. याला 20 मध्ये फटका. सरळ चेंडू चाललाय साईड स्क्रीन समोर. संदीप येतोय. मिसफीड होतोय. 2 धाव पूर्ण केलेत. तिसरी धाव होते का पाहायचंय. फलंदाज बाद. रामने आधी कॉल दिल्यानंतर थांबले. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता 49. गडी वाजले 2. या षटकामध्ये सांघिक यश मिळालं अडिवली 40+ संघाला. रवींद्र आपण होतोय 13 धावांवरती बाद होतोय. रवींद्र काळे, नितीन काळेंचे बंधुराज. अमोल रवींद्र थोडेसे मला वाटतं दुःखापतग्रस्त आहेत. भरत गोलंदाजी मार्कवर टाकला. राम 4थं षटक प्रगती पथावर आहे. राईट आर्म ओव्हर मारा करतोय अडिवली गाव एंड कडून. साकेला फलंदाज राम पाटील चांगली बॅटिंग करतोय.
6 धावा गेल्या आतापर्यंत 2 चेंडूमध्ये. अनिल तुराम. हा चेंडू यावेळेला लॉफ केलाय, फटका खूप चांगला आहे. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन सीमारच्या बाहेर. दमदार चौकार. संघासाठी 53 धावा धाव फलकातील लागल्या आहेत. पण गोलंदाजी मार्क अनिल. राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क करतो. राम पाटील आत्मविश्वासाने फलंदाजी करतोय, चांगली बॅटिंग करतोय. यष्टीरक्षक बीट, थर्ड फाईन लेग बीट. चेंडू येतोय सरळ आमच्या समालोचक कक्षाने. पंच वाईट चिकून करतायत. तब्बल 5 धावा येत आहेत. धाव संख्या 58. चांगली बॅटिंग केली जाते. धावा झालेत. हा चेंडू पुन्हा एकदा टायमिंग चांगलं होतं. चेंडू मिड विकेटला जातोय, बॅटच्या खाली लागतो, टोसला चेंडू लागतोय तर बॅटच्या आपण बघितली तर बॅटच्या खाली लागले यावेळेला. धाव संख्या 10 फलकात आपण पाहू 59. 22 धावा आल्यात. 59 धावा धाव फलकाती लागल्यात. 22 धावा या षटकात आल्यात. अंतिम षटक बॅटच्या खालच्या बाजूला फटका लागला होता. चांगली बॅटिंग करतोय राम पाटील, अप्रतिम बॅटिंग कर. रेग्युलर क्रिकेट आपण बघितले तर जेबीसी मधनं भरपूर खेळले आहेत. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 59. अंतिम षटक घेऊन येतोय शरद काका. शरद कशा प्रकारचा गोलंदाजी करतोय. इथून चांगली गोलंदाजी करावी लागणार, विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागणार. 2 विकेट मिळाल्यानंतर ना चांगली बॅटिंग केली राम पाटीलने. शरद गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक केला आपण पाहू शकता राम. फुल टॉस होता, बॅटची कडा घेऊन चेंडू जातो या बेला थर्डमॅनला बीट करून थर्डमॅन सीमारच्या बाहेर. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या 63. हायस्ट धावा कुठल्या त्या स्पर्धेतील काय होऊन जाते राज्य संघासाठी. काय बॅटिंग केली बघा. धावा धाव फलकात लागल्यात. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. याच्या काळांना खुश आहेत गरगा संघ. 63 धावा दाखल करते. पुन्हा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतो शरद. स्ट्राईक केला राम पाटील, खूप चांगली बॅटिंग करतोय. चेंडू खूप चांगला होता, वेग प्रचंड होता, वेगाने इम्प्रेस करतोय. चेंडू कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू चालला एक षटकावरला, डीप 15 क्षेत्ररक्षक आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. तिसरी होते का पाहायचंय. 3 झाल्या, चौथी होते का पाहायचंय. संख्या 10 फलकात आपण पाहू शकता 63 धावा. आपण 63 66 धावा झाल्यात. 63 मध्ये आपण 3 इथं आता मात्र धावा ऍड केल्यात. 67 धावा बिपिन. पिन थोडासा आपण इथं नाराज आहे. मिसफील्ड झालाय पण विपक्ष संघाला फायदा झालाय. शरद पण गोलंदाजी मार्कवर सायकला अमोलला आपण पाहू शकता. अमोल काय करतोय आता.
हा चेंडू धमाका बघायला मिळालाय. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन सीमारच्या पार षटकार. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला 72 हायएस्ट धावा आज ते संघाने कुठले आहेत. काय बॅटिंग करतात इथून मात्र सर्व फलंदाज चांगली बॅटिंग करतात. पाहुण्यांवरती आपण यजमानांवरती ना आपण तर पाहुणे हल्ला करतायत. धावसंख्या 10 फलकाती 72. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता शरद. हा चेंडू पुन्हा एकदा साईड लाडव्या बॅटने क्षेत्ररक्षक आहे फलंदाज बाद. टायमिंग चांगलं होतं पण प्लेसमेंट मात्र चांगली नव्हती. एक चेंडू बाकी. जर आज आपण बनले तर 5व्या क्रमांकावरती येतोय सचिन. 3 गडी बाद झाले फलंदाज आपण पाहू शकता अमोल, रवींद्र, घनश्याम. अंतिम चेंडू शरद तुराम. हा चेंडू आपण तर यावेळेला आपण तर कव्हर रिजनमध्ये जातोय. सुपर कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आलाय चेंडूला फीड करतोय. तिसऱ्या पंचांची आपण आता एस पी तिसरा पंच आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे. फलंदाज बाद एस पी. 75 धावांचं लक्ष आहे. नाही झालंय आउट आहे नितीन. हा 2 15च्या सरसाने धावा करायच्या आहेत. 75 धावा आता करायच्या आहेत. 74 झाल्यात. मॅच सुरू होईल जावे दुसऱ्यासाठी आमच्या साथी समालोचक नितीन कान यांच्याकडे. तर विनंती करतो दोन्ही संघाचे संघनायक उंबार्डे आणि हेडुटने 40+ चला टॉससाठी या. बॅटिंग खूप चांगली केली नितीन. आता गोलंदाजी चांगली करावी लागणार आज दे 40+ संघाला. बघा जी बाईक आहे आमच्या समोर ती जरा व्यवस्थित पार करा. ॲक्टिवा बघा ॲक्टिवा कोणाची ब्ल्यू कलरची ॲक्टिवा कोणाची जरा ती व्यवस्थित पार करा. धन्यवाद धन्यवाद. त्याच्या पुढची गाडी बघा. हरीश माने यांच्या शुभ असे टॉस होईल. सामना 4 षटकांचा असेल. हेडुटने 40+ विरुद्ध उंबाडे 40+. मॅच 4 ओव्हरची असेल. तासदेव संघाचा कोणताही गोलंदाज विकेट हॅट्रिक घेतली तर अमित भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. के कडनं सुद्धा 1000 आहेत. पंच्याहत्तर धावा झालेत. 74 झालेत. 75 चेस करायचे आहेत. धावा या मॅच मध्ये चेस करायचे आहेत. ओम साई अडवली 40+ या संघाला. चला बॅट्समॅन पाठवायचे, थोडीशी घाई करा.
पुढच्या मॅच मध्ये टॉस हेडुटणे संघाने जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी उंबाडे उंबाडे 40+ संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. पुढच्या मॅच मध्ये 4 ओव्हरची मॅच असेल. हेडुटणे संघ टॉस विन आहे. हेडुटणे 40+. संदीप भाने सलामीला येत आहेत. गोविंद भाने आणि संदीप भाने ही सलामी जोडी. बघा जेवणाला सुरुवात झाली. जेवण करून घ्यायचे. जे संघ या स्पर्धेत खेळत आहेत प्रेक्षक सर्वांना विनंती आपण जेवण करून घ्या प्लीज. (40+ क्रिकेट आपण जर विचार केला ना पहिल्यांदा आपण उंबाडेच्या स्पर्धेत राजू भोईर यांच्या माध्यमातून नॉनव्हेजची व्यवस्था आपण पाहिली होती. त्यानंतर 40+ मध्ये भरपूर स्पर्धेमध्ये आम्ही जेवण पाहतोय. राजू भोईर आपण हे जेवण करून घ्या. अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. प्रल्हाद कालन येतात पहिलं षटक घेऊन. संदीप भाने सामना सुरू होते. 75 चेस करायचे आहेत या मॅच मध्ये. 9 सेकंडला गोविंद आहेत. पहिला चेंडू आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. जशात तसं चोख प्रत्युत्तर. पहिल्या चेंडूवरती चौकार. तर घनश्यामने सुद्धा पहिला चेंडू त्याच दिशेने ठोकला. जेवणाची सुरुवात झालेली आहे. सर्वांना विनंती असेल प्रेक्षकांना खेळाडूंना आपण जेवण करून घ्या प्लीज. लवकर आपण जेवण करून घ्या. तर गरम गरम जेवण बाळू चांगलं असतं. आणि आता मिसटायमिंग स्ट्रोक आहे मात्र झेल. तर राजू जोशी काय करतायत. राजू जोशी म्हटलं तर थोडस लक्ष त्यांचं कधी नसतं क्रिकेट खेळताना. लक्ष दुसरीकडे असतं. सोपा झेल होता आणि झेल कोणाचा होता तर संदीप भानेचा. अशा कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. संदीप भाने एक चांगला फलंदाज आहे. इथे चेंडू भरपूर उंच गेलाय आणि प्रयत्न चांगले केले होते मात्र झेल ड्रॉप झालाय. संदीपचं लक फॅक्टर ऑन आहे आज. प्रयत्न चांगले केले होते मात्र झेल ड्रॉप झालाय. धावसंख्या 10. 2 जीवदान संदीप भानेला मिळालेत. संदीप भाने एक चांगला फलंदाज आहे. पीके वाईट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतायत मात्र फिल्डरची साथ मिळत नाही असंच म्हणावं लागेल. 2 झेल ड्रॉप झालेत 4 चेंडू मध्ये. 10 धावा झालेत मात्र हरकत नाहीये. ते झेल सुटलेत ते विसरून चांगली फिल्डिंग करायची. इथे मात्र फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय पीकेचं. एकच धाव मिळेल. धावसंख्या 11. चांगली गोलंदाजी करत असताना पीके. स्ट्राईक एंडला गोविंद भाने येत आहेत. अकरा धावा झालेल्या आहेत. सुरुवात चांगली झाली आहे. पीके राईट मोर द विकेट. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळतात. गॅप भरपूर मोठी आहे वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने. 2 धावा मिळत आहेत. 2 धावा सेव्ह केल्यात. 75 चेस करायच्या होत्या आणि पहिल्या षटकात धावा आल्या. बिपिन आम्हाला माहिती आहे 13 म्हणजे अजूनही 62 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत येणाऱ्या 24 बॉल मध्ये. 24 चेंडू आणि 62 धावा. इतकं सोपं नाहीये मात्र अशक्यही नाहीये. अरे आज जे संघ ज्यावेळी बॅटिंग करत होता त्यांच्या 9 धावा होत्या आणि मात्र अडवलीने 13 धावा उठलेल्या आहेत. चला थोडंसं फास्ट खेळा आज दे 40+ प्लीज. जास्त टीम मीटिंग करू नका. कॅप्टन एकानेच बना.
2 षटकात आजदे संघाच्या 18 होत्या. 3 षटकात बिपिन सांगते 56 धावा आल्या. तुम्ही काही होत शकतं बिपिन, क्रिकेट आहे. नक्कीच बघा बिपिन सांगतायत. चला के जायचे आपण मैदानाच्या आतमध्ये. आणि एस पी बिपिन सुद्धा सांगतात की 11 कॅप्टन आहेत, कमी वेळ नाही, कॅप्टन एकच आहे. तर चर्चा करावी लागते, मात्र ती शॉर्ट अँड स्वीट चर्चा करायची. प्रत्येक टीमला चर्चा करावीच लागते. चला फास्ट जायचं के जरा धावत जा के. कुंदन काळान मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गोलंदाज महेंद्र म्हात्रे आहेत. अमित भोईर यांच्याकडे हॅट्रिक साठी 1000 रुपये. आजदे संघाचा कोणत्याही गोलंदाज हॅट्रिक घेतोय. त्रिंबक कान यांच्याकडे 2000 विकेट हॅट्रिक साठी महेंद्र म्हात्रे साठी. राईट मोर द विकेट. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत. घनश्याम खूप वेगाने आलेत. दोन धावा मिळत आहेत. 15 धावा झाल्यात. बिनबाद 15 धावा झालेल्या आहेत. महेंद्र इथे सफल झाले, मात्र कुंदनची चांगली फिल्डिंग झाली. जबरदस्त फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग बघा कुंदन खान यांची. 2 धावा सेव्ह केल्यात त्यांनी आपल्या टीमसाठी. पायाचा वापर केला. फुटबॉलचा प्रकार मात्र फिल्डिंग बघा. एसपी सुद्धा कौतुक करतायत. केकेला संधी बऱ्याच वेळा मिळत नाही, मात्र आज संधी मिळाली, त्याचा फायदा त्यांनी केलाय. महेंद्र राईट मोर द विकेट. आणि इथे अमोलने झेल ड्रॉप केलाय, म्हणजे कदाचित तिसरा झेल संदीप भानेचा ड्रॉप झालाय असंच म्हणावं लागेल. एकाच मॅच मध्ये 3 झेल ड्रॉप. मगाशी आम्ही उल्लेख केला बाळू पडेल ज्यावेळी श्रीपत म्हात्रे सरांनी झेल पकडला, वय वर्ष 75. तर फिल्डिंग तुमच्याकडे चांगली पाहिजे. संदीप भाने थोडस संघर्ष करतायत या मॅच मध्ये. मोठे फटके येत नाहीये संदीप भानेकडनं, ज्या खेळासाठी ते जाणले जातात. मात्र जेव्हा जेव्हा संदीप भानेने बिपिन संघर्ष केलाय ना, त्यानंतर चांगली बॅटिंग सुद्धा केली आहे. लोटोई चषक मध्ये उदाहरणार्थ 18 धावा झाल्यात. 75 चेस करायचेत. गोविंद स्ट्रायकेंडला. इथे रिव्हर्स खेळायचं होतं आणि इतकं सोपं नाहीये महेंद्र म्हात्रे यांच्या विरोधात तुम्हाला रिव्हर्स खेळणं. कारण चेंडू बऱ्याच वेळा एकाच ऍक्शन मध्ये ऑफ ब्रेक करतात, कधी लेग ब्रेक करतात, कधी स्लोअर वन फेकतात. तर मी इतकं सोपं नाहीये. भरपूर वर्षाचा अनुभव आहे. त्रिशूल संघाच्या विरुद्ध आजही हॅट्रिक आम्हाला आठवते पेंढारकरच्या मैदानात खुल्या गटातनं. राईट मोर द विकेट. इथे फटका चांगला आहे, मात्र घनश्याम आले होते, मात्र चेंडू वन बाउन्स सीमा पार जाईल 4 धावांसाठी. षटक क्रमांक दुसरे इथे समाप्त होईल. 2 षटकात 18 धावा होत्या आजदे संघाच्या आणि आडोलीच्या धावा आहेत त्या 22, म्हणजे 18 चेंडू मध्ये अजूनही 53 करायचे आहेत. तर 18 चेंडू मध्ये आता 53 करायचे आहेत. अठरा चेंडू मध्ये 53 करायचे. प्रल्हाद काळन येतात दुसऱ्या स्पेल मध्ये.
18 चेंडूमध्ये 53 करायचे आहेत. बघायचे संदीप भाणेला 3 जीवदान मिळालेत आणि बघायचे त्याचा किती फायदा ते या मॅचमध्ये आता घेत आहेत. 18 चेंडू 53. हा चेंडू तुम्ही पाहतायत कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहेत. गोविंदला स्ट्राईक हवी आहे मला वाटतं. कदाचित 2 धावा झाल्या असत्या पण संदीप थोडासा संघर्ष करतो त्यामुळे गोविंदने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली असावी कदाचित. 17 चेंडूमध्ये आता 52 करायचे आहेत. अजून मॅच ऑन आहे. हवेचा वेग आपण पाहिला तर प्रचंड या मैदानामध्ये. एका षटकात तुम्हाला 20 धावाही बनवू शकतात, 22ही बनवू शकतात. आता गोलंदाजी चांगली होते आज या संघाची, फक्त फिल्डिंग थोडीशी खराब झालेली या मॅचमध्ये. हा चेंडू ब्लॉक केला होता, त्यालाही खोदून काढलाय. आणि हेमंत धरे यांचं कौतुक करेल. काय बॅकअप आहे. कदाचित 5 धावा मिळाल्या असत्या. तीन धावा मिळाल्यात. अमल आपण पाहिलं तर अमल तर सुपरमॅन नाही आहेत. फेकी खराब होती. पिके राईट मोर द विकेट. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता पण वाईटची खून करतायत. सत्तावीस धावा झाल्यात. राईट मोर द विकेट. फुलटॉस चेंडू होता. संदीप बाणे सुरुवातीपासूनच संघर्ष करतोय. इथे मिळालेत. धावसंख्या 29. खेळाडू कक्षामधून आवाज द्यायचा नाही प्लीज. 29 धावा झाल्यात. कारण प्रयत्न करायला हवे. सुनील भाणे यांचं म्हणणं मला पटते. कारण प्रयत्न केले ना तेव्हाच तुम्हाला यश मिळतं. आज त्यांनी प्रयत्न केले सुनील दादा, त्यामुळे 3 षटकात 53 धावा आल्या. आणि इथे संदीप बाद होत आहे. 3 जीवदान मिळाले होते संदीप बाणेला, मात्र त्याचा फायदा ते घेऊ शकले नाही. ड्रिंक्स ब्रेक करून घ्या. नको चला. बरोबर सांगते ते स्पीकर की नियम समान आहेत सर्वांसाठी. 3 षटकांत तुम्ही जलपान करा. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना बाळू पाटील, तर संदीप भाणे 3 जीवदान मिळून सुद्धा बॅटिंग आजचा दिवस खराब आहे असंच म्हणावं लागेल. कारण की ज्या खेळासाठी ते जाणले जातात असाही दिवस तुमचा असतो, लक्षात असू द्या. क्रिकेट आहे, कधी तुमचा दिवस चांगला कधी दिवस तुमचा खराब. प्रवीण येतात नवीन फलंदाज. पिके. हा चेंडू फिल्डर जिथून काढला बघा आणि कव्हरच्या दिशेने चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे. 33 धावा झाल्यात. म्हणजे अजूनही 42 करायचे तेजस 13 बॉलमध्ये. तेरा चेंडू मध्ये 42 हव्यात. जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. आता पाणी घेऊन जायचं मैदानात. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडू मध्ये 40 धावा करायचे आहेत. 12 बॉल 40.
12 बॉलमध्ये 40 हव्यात. होऊ शकतात अजूनही 12 चेंडू. 12 चेंडूमध्ये 40 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. पीकेने 2 षटकं टाकलेत, महेंद्र मात्रेने 1 षटक टाकले, त्यामुळे 2 आता फ्रेश गोलंदाज वापरावे लागणार आहेत आज दे 40+ संघाला. पुढचा सामना 4 षटकांचा असेल. हेडरूटने 40+ विरुद्ध उंबाडे 40+. टॉस हेडरूटने 40+ने जिंकलाय, त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मतलब ज्यावेळी तुम्ही मैदानात उतराल, आमच्या मुख्य व्यासपीठासमोरून मैदानात उतरायचे लक्षात घ्या. फिल्डिंगला हेडरूटने 40+, हे लक्षात असू द्या. आता 12 मध्ये 40 करायचे आहेत. 12 चेंडू 40. गोविंद भाने अजूनही मैदानात आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती प्रवीण आलेत. प्रवीण एक आक्रमक फलंदाज आहे, मात्र त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण 40 धावा अशाच होणार नाहीयेत, त्यासाठी मोठे फटके मारावे लागतील. खंबाळपाड्याच्या मैदानात आपण रबर बॉलची स्पर्धा पाहिली तर सुनील भानेने काय मॅच टर्न केली होती. एसपी बघा लगेच बघतात आमच्याकडे, त्यांना माहिती आहे कोणाच्या विरुद्ध. रबर बॉल होतं, हे टेनिस बॉल आहे, आणि टेनिस बॉलमध्ये सर्वात जास्त स्पर्धा स्पर्निका पाटील 11 संदपने जिंकले. तर कालही सेमीफायनलला पराभूत झाले ते. गोलंदाज राजू जोशी येत आहेत. हा चेंडू तुम्ही पाहताय, सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने चेंडू सीमा पार जाईल. 4 धावांसाठी गुड शॉट. 11 चेंडू आता 36 करायचे आहेत. अकरा चेंडू 36. पप्पू सांगतात होऊ शकतात. आणि इथे सचिन पाटील आहेत, त्यामुळे गोविंद भानेची खेळी इथे समाप्त होईल. आता 10 चेंडू मध्ये 36 करायचे आहेत. 36 धावा करायचे आहेत. दहा चेंडू मध्ये 36 करायचे आता. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, हे क्षेत्र खूप महत्वाचं असतं. हेमंत दरे आहेत तिथे आणि सचिन काळन आहेत. तर थर्डमॅन आणि फाईन लेग असं क्षेत्र आहे. चेंडू तिथून सुटल्यानंतर हा चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या वरून खेळत आहे. चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. नऊ चेंडू मध्ये 32 हवेत. प्रयत्न करायला हवे आणि प्रवीण करतायत आणि भास्कर 9 सेकंड चांगली एक चांगला फलंदाज आहे भास्कर. मध्ये सुरुवात थोडीशी संत झाली, मात्र अजूनही मॅच संपली नाहीये. क्रिकेट आहे, काय होऊ शकतं. 9 मध्ये 32 बनू शकतात. प्रयत्न केले तर होऊ शकतात. राजू राईट मोर द विकेट. इथे मात्र आणि चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून. प्रवीणच्या बॅट मध्ये येतोय हा षटकार. 8 चेंडू आता 26 धावा करायचे. 8 चेंडू 26. आठ चेंडू 26 करायचे. 14 धावा आतापर्यंत दिलेल्या आहेत 4 चेंडू मध्ये. मी मगाशी उल्लेख केला, प्रवीणने अशीच मॅच टर्न केली होती रबर बॉलच्या स्पर्धा आपण पाहिली तर खंबाळपाड्याच्या मैदानामध्ये. सुनील भानेने एक मॅच टर्न केली होती, त्यानंतर एक मॅच प्रवीणने टर्न केली होती. राईट मोर द विकेट. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय, मात्र चेंडू भरपूर उंच गेलाय आणि पंचांचा इशारा येतोय षटकार. 7 चेंडू आता 20 धावांची गरज आहे. जबरदस्त बॅटिंग.
अजून एक षटकार मारला तर हरेश भाणे यांच्याकडे 1000 रुपये. चौकार आहे, चौकार आहे एसपी. एसपी चेक करू का? चौकार आहे. 7 चेंडू 22. सात चेंडू 22. आणि हा चेंडू जाईल लॉंग ऑफच्या वरून सीमा पलीकडे. षटकार. 6 चेंडू आता 16 धावांची गरज आहे. 24 धावा दिल्यात राजू जोशी यांनी. 6 चेंडू आता 16. निखिल पवार यांच्याकडे सुद्धा पारितोषिक आहे. सलग 3 षटकांसाठी 1000 रुपये. प्रवीण साठी आहेत 1000 रुपये सलग 3 षटकांसाठी. भास्कर बाणेकर स्ट्राईक असेल. 16 करायचे अजूनही 6 चेंडू मध्ये. तर 6 चेंडू मध्ये 16 करायचे. चला सामना प्लीज एसपी थोडस स्पीडअप करा, काही करा. 16 करायचे. घनश्याम आहेत. सहा चेंडू 16. या षटकात 24 धावा आल्यात. हेडुटणे संघ लक्षात घ्या, तुम्हाला आमच्या मुख्य व्यासपीठा समोरून मैदानात उतरायचे. भीमकान, नितीन पाटील फास्ट फास्ट. 6-16 मध्ये 16 करायचे. बिपिन 12 मध्ये 40 हव्या होत्या, 24 आल्यात. घनश्याम गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू स्क्रीन समोर खेळत आहेत आणि चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. 5 चेंडू 12 धावांची गरज. चौकार आलाय घनश्यामकडनं. 5 मध्ये 12 हव्यात. खेळाडू कक्षामध्ये बसून घ्यायचे. आणि इथे हा चेंडू भरपूर उंच गेलाय. 6 धावांसाठी गुड शॉट. बघा खेळाडू कक्षामध्ये बसायचंय. खेळाडू कक्षामध्ये बसायचंय, लक्षात घ्या आडिवली संघ, अन्यथा पॅनल्टी लागेल. सुनील भांडे थोडंसं खेळाडूंना सूचना करा. 4 चेंडू 6 धावांची गरज. ते बरोबर अशक्य असं काही नाही क्रिकेटमध्ये. आणि मी मगाशीच उल्लेख केला होता, भास्कर भाणे अजूनही बॅटिंगला आले नाहीयेत. आणि इथे 2 धावा मिळाल्यात. कदाचित झेलवर जायला होता. 4 धावा. हॅलो. 3 चेंडू 4 धावा. 12 मध्ये 40 करायच्या होत्या. अशक्य असं काही नाहीये क्रिकेटमध्ये. 3 चेंडू मध्ये 4 करायचे आहेत आता. आडोली संघाने जर हा सामना जिंकला तर प्रवेश फी माफ केली जाईल.
हा चेंडू मात्र चांगला होता. 2 चेंडू आता 4 करायचे आहेत. भास्कर भाणेला इथे बीट केलंय. दोन चेंडू आता 4 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी लक्षात घ्या भास्करला माहिती आहे 40 प्लसचा नियमच आहे. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. दोन चेंडू 4 धावांची गरज. घनश्याम राईट मोर द विकेट. आणि इथे सुरेख झेल फलंदाज बाद. 1 चेंडू आणि आता 4 धावांची गरज आहे. जसा झेल पकडला भीमकलची बॅट खाली पडली. एवढा अफलातून झेल टिपलाय. 1 चेंडू आणि 4 धावा आणि सुनील भानेत नितीन पाटील बघा काय मॅच झाले. 3 बॉल मध्ये 4 हवे होते. आता 1 बॉल 4 हवेत. चौकारच मारायचं आहे. तर बघा आज जे संघाने जर हा सामना जिंकला तर एक प्रवेश फी त्यांची केशवकांत पुढची 7,500. केशव नाईटचीच भरा ना मग. विश्वनाथ मस्कर यांची कमी आहे 20,000 आहे. चला टाळ्या होऊ द्या. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 1 बॉल 4. सुनील भानेने हॅलो 1,001 रुपये असतील रवी सरांकडनं आणि अमोल सरांकडनं. जर सुनील भानेने चौकार किंवा षटकार मारला तर 1,001 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि आता चौकार षटकारच हवाय. चौकारही चालेल विजयासाठी. शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लेग सुनील भाने. त्यामुळे त्यांच्यासाठी अशक्य असं काही नाहीये. घनश्याम आणि इथे मात्र शेवटचा